माझा नवरा दिसला का इकडं? माझा नवरा दिसला का? बायवर पण बोलायला तयार नाही. इकडे दिसला का माझा नवरा? काय सांगू मंडळी, माझा नवरा म्हणजे एक देव माणूस. माझा नवरा गुटखा खात नाही, कुणी भात नाही, बिडी पेत नाही, कोणत्याच वस्तूंची तलप नाही. बाई माझा नवऱ्यासारखा नवरा कोणालाच भेटू नये. माझा नवरा खरंच देव माणूस. बरं काय झालं? किती मोठ्या मोठ्या गोष्टी करत माझा नवरा खरंच देव माणूस. कोण वासाची दारू पिलं? काय? वासाची दारू कोण पिलं? मी ए बाई माणूस असून दारू पितील लाज वाटत आहे का तुला? आवाज तुम्ही डसून आले दारू? कोण मी? हा मग मी पेलो मग होता असा आठवड्यातून 7-8 दिवस. आठवड्यातून 7-8 वेळेस 8-7 दिवस असतात. काऊन पेवड्याला वर टाइम नाही का? चांगलं वय नाही मग तुमचं. मी काय म्हणते त्यांनी, तुम्ही दारू सोडून द्या ना हो. दारूमुळे नाही काय संभाजीनगर इथं दारूला पैसे देऊन वरून सोडा पे म्हणती. अहो तिने म्हणते, अहो दारूमुळे किती नुकसान होतं. ह्या काल पेपर मध्ये वाचून आलं की संभाजीनगर मध्ये नाही का 15 लोक नाही का दारूमुळे मेली. मेली? हा दारू मेली? हो ना हो. दारू मेली? हा दारूमुळे मेली. कसे मेले? म्हणजे त्याला काय झालं मरायला? उलट्या मागून उलट्या पुढे उलट्या झाल्या त्याला. दोन कोण दारू बाहेर निघून गेलो निघून गेलो. आजपासून मान काय वा किती देव पावला वा मारुती महाराज. पेपरात छापून आला. मग दारूने 50 लोक मेले. जागेवर दचकली. जागेवर मेले. हो ना. कोण दारू बाहेर आली. आजपासून बंद म्हणजे बंद. काय खरंच का? मग काय म्हण? पेपर वाचला पण यायला वसड वाचून काही बातमी लिहून दारू अहो दारू पिल्याला इज्जत असते का? आता काय झालं? ती म्हणते दारुड्याला इजार नसती. इजार नाही बोलले मी. इज्जत इज्जत असते का? इज्जत? हा. ए, तुला माहित आहे दारुड्याला किती इज्जत असते? कुठे इज्जत? इज्जत हा तर तुला दाखवते. रोज रोज त्याला ते कटोरीत बोलत असतात. ए दारुड्याला बघ किती इज्जत आहे. कुठे इज्जत आहे का? या गावात आलो हा लाखोचा समुदाय जमला. लाखोचा समुदाय जमला. अरे भले स्टेज आवडे डबे स्टेज आणि त्या स्टेजवर एकटाच पट्ट्या. बाई लाखोचा समुदाय आवडे डबे स्टेज. त्या स्टेजवर तुम्ही एकटेच पहिलवान. एकटाच पहिलवान. बाई तो म्हणते ना दारुड्याला इज्जत नसते. इज्जत बिलकुलच नसते. ए, इज्जत आहे माझी इज्जत. कुठे तुम्हाला इज्जत? मग मी सांगतो काय करू बा? हा गावचे सरपंच आले सरपंच आले. आणि माझ्याशी बोलले. काय बोलले? अरे ढेरेचे लाखोचा समुदाय येऊन सरपंच मला एकट्यालाच बोलले. काय बोलले? लाखोचा समुदाय ढेरेचे एकट्याला येऊन बोलले. हा बोलले तरी काय बोलले? माझ्या कानात बोलले. ए म्हणे बेवड्या खाली उतरते. हाय का इज्जत? इज्जत आहे का? ए इतक्या लोकांची एकट्याशी येऊन बोलले ना पण कानात बोलले. बेवड्या म्हणे खाली खाली होय म्हणे खाली. अहो तुम्हाला माहिती का इज्जत नाही का? कुठे इज्जत आहे? मग एकट्याशी येऊन बोलले. काय बोलले? तेवढ्या खाली उतर कानात येऊन बोलले. पण बोलले ना काय केले? एकट्यालाच बोलले ना. लोकांनी सगळं सगळं बेवड्या म्हणलं का? स्टेजवर येऊन सन्मान करून म्हणले ए बेवड्या खाली उतर. तुम्हाला बोलले ते मी कानात येऊन हाय का इज्जत? इज्जत नाही मग इज्जत नाही काय? मग एकट्याची येऊन इतक्या लोकांनी एकट्याला येऊन बोलले. काय बोलले? बेवड्या खाली उतर. जाऊ दे सोडून द्या ना कारभारी. मी काय म्हणते ऐका ना. दिसत शेजार सखूबाई नाही का? शेजारची सखूबाई. हा हो तिचा नवरा रोज त्याला फ्रोझन मॉल मध्ये नेतो. सिद्धार्थ गार्डन मध्ये नेतो. कुठं कुठं नाही फिरायला नेतो. पिक्चर बघायला नेतो पुन्हा. हा तिला पिक्चर पाहायला हा तिचा नवरा ठोकणार नाही का मला? कस काय? तू म्हणते ना शेजारच्या सखोबाईला पिक्चर पाहायला घेऊन जा. अहो येणे की कळी तुम्ही. अहो तिचा नवरा तिला घेऊन जातो म्हटली. नवरा मला समोर नाही मी बोलला तुम्हाला खेळून मारणार नाही का ती? मग ती मारणार नाही का मला? बाई बरं मग काय म्हणणं आहे तो? तुमचं काय म्हणणं आहे? हा? अहो तुम्हाला माहितीये का हा? ते अमेरिकेहून नाही का शास्त्रज्ञ लोक आले. शास्त्रज्ञ आले. दारू सोडायची काय आयडिया. त्यांनी काय केली अशी बॉटल धरली. ए
नको काऊन? पाटल हलवू नको तिचे बुच्चन षटकल माझा लाख मोलाचा माल खाली सांडण राहतं काही बापानं देणार नाही मला ऐका तर खरी. बाटली सरळ कर हा. हा, मग काय? ऐका ना, शास्त्रज्ञ लोक आले, शास्त्रज्ञ आले बॉटल अशी उलटी केली, उलटी केली ही नवीन बाटली जाणार. हळूहळू बाटली बाजून जाणार माझ्यासाठी नवीन दुसरी खंबा येणार जाऊ दे, हे सोडं तुम्हाला सांगता का, शास्त्रज्ञ लोक आले, आले तोंडी दिली गावात जाऊन. गावात उंडी दिली. गावकरीची महिला मंडळ पुरुष मंडळ सगळं एका ठिकाणी जमा झाला. सर्व जमा. असा टेबल ठेवला, अशा टेबल या टेबलवर एक ग्लास, एक या टेबलवर एक ग्लास, दोन गिलास एकात दारू ओतली, एका दारू एकात पाणी ओतलं, एकात पाणी दोन्ही गिलासामध्ये आळ्या सोडल्या. कोणता किडा होता ते सोन किडा. त्याला किडा चलती कधी म्हणजे म्हणते किडा सोडला हे कोणता किडा आहे तो प्रयोगसाठी सोडला. प्रयोगसाठी सोडला हा. हा, मला का तुपल्या बाटलीत सोडला ऐका ना, दोन्ही ग्लासामध्ये किडे सोडले, दोन्ही किडे. एकात ओतली दारू, एकात एकात ओतलं पाणी. एकात अहो, बघता बघता काय झालं, काय त्या झालं? दारूतली सगळी किडी मेले. दारूचे किडे मेला काय ना किती आनंद झाला मी आता उद्या सकाळी हा. उठणार गावात कपडे घेऊन लावून देणार साऱ्या गावाला दारू प्यायला सुरुवात करा काहून? पोटातले किडे मरतील ना चांगलं ज्ञान देताय तुम्ही, शिकते ते शिकायला शिवड माझ्या नाकाला. ए शहाणपणा शिकवू तुम्ही शहाणपणा करीत रे. हो, जास्त शहाणपणा शिकवू ए, मला इतका लोक आहेत हे पाटील धमकी देते तू ए तू तुला काय सांगू तू कटत नव्हती तुम्हाला कोणी भेटत होता का? तू कटत नव्हती तुम्हाला भेटत होता का कोणी? अवा तुझीच माय तुझी माय माझ्या बाबाचा हात धरून आला संभाजीनगर मध्ये कशाला? कसं करा म्हणे भाऊ ही धांगडच्या धांगड झाली कटून राहिली तुमच्या माझ्या रुपयाची अशी लांब लांब पर्यंत चालत मला बघण्यासाठी 1000 लोकांची लाईन लागायची. तुम्हाला भेटत होती का कोणी? ए कशाला बोलायला लावती तुम्ही नका बोलायला मला. तू नका बोलायला लावू. अहो, मी होते म्हणून तुमचा संसार झाला, नाही तर नाहीतर काय असं तुम्हाला गावाला साड सोडलं असतं. बोल हा, माझ्यासाठी बोल कोणत्या अंगाने गाळा फुटत. अहो, तुम्हाला नाही का त्या ढेकळा सोडलं तर 10 दिवस कोणी यायचे. अरे सरकारचा किती फायदा झाला पट्ट्यापासून कस काय? कस काय? मोठमोठाले रोड तयार केले डांबर पासून म्हणजे तुमच्या पासून तुमचा कलर तुझी गाडी कुठं कुदती का नाहीतर हे डांबर नसतं तर तुझी गाडी खतडा खुतडू सारी स्वाका गेले असते त्या गाडीचे या काळ्यापासून डांबर बनवलं भेटत होता कोणी? तूच कटत नव्हती ज्यावेळेस माझं लग्न होऊन तुमच्या घरी आले, माझ्या घरी तुम्हाला होती का पितळी खायला? मावा धावत पडत माझ्या आईकडे गेले. आईला म्हणते का, अगं आई तुझ्या जावायची इज्जत चालली ग, तू काय करे पितळी दे. मी ज्यावेळेस पितळी आले 4 लोक तुम्ही खायचं शिकले. काय म्हटलं तुमच्या बहिणीकडून. तुझ्या बहिणीकडून हा, पितळी आणली पितळी आणली. म्हणजे माझ्या घरात तुला करून आणलं तर माझ्या घरात फुटलं भांडण होतं पाटण तर भांड. त्या बहिणीकडून पितळी आणली हा. ह्या बहिणीची पितळी ह्या बहिणीची पितळी पंक्तीत घेऊन गेलो गावात भांडारा होता राव हिच्या बहिणीची पितळी आता पंक्तीत बसलो तुझ्या पंक्तीत वाढलं वरण वाढलं भात वाढला तीच तुझ्या बहिणीची पितळी खाली गुळू 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 गळायला लागली साऱ्या पंक्तीत घाल झाली ह्या आईच्या बहिणीची पितळी हे सोडा. हो ती काय चौकट कोणाला? तुम्हाला. हा मुंगळा बांधला ना मुंगळा मुघलांनी वर बंगला म्हणतो त्याला. आधी बंगला बांधला मग भीती बांधल्या त्या बापाने बांधले होते का? काय चौकून हवायची एअर कंडिशन रे पट्ट्याचा हो का? काय झालं पुढं काय? ऐका ना, मी पुन्हा माझ्या आईकडे गेले, आईला विनंती केली, अगं आई तुझ्या हा चौकट नाही माझ्या आई नाकी उदय आली माझ्यावर म्हणून तुमच्या घराला चौकट बसवली. या घराला या पुंगल्याला नाही का शोभा आली तुमच्या. ही चौकट हा, हे बघा चौकट. या माहिती चौकट हिच्या माहिती चौकट हिच्याच माहिती चौकट दरवाजाला बसवली अरे तू ह्या माहिती चौकट आत आलं की टुरकुट बाहेर गेलं की टुरकुट ह्या माहिती चौकट माहिती येता जाता बातमी एक
दिली ते काय केलं काय केलं आता झाली का बोलती बघ अरे माणसाची बरोबरी बाईने करू नाही माणसाने बाईची बरोबरी करू नये ए, माझ्या नादाला लागू नको तुम्ही माझ्या नादाला लागू नका तू काय करशील मी लय काही करू शकतो तुम्ही तू काय करशील मी हा? बाईच्यानी माणसाने बरोबरीच करू नये ए, काय म्हणलं बाई माणसाने बाईची बरोबरी बिलकुल करू नये बाईनं माणसाची बरोबरी करू नाही कस काय मी इथून संभाजीनगरला पिक्चर पाहायला जाईल राज्य गाडीवर काय? पिक्चर पण ते समजायचं ना हा. का अहो मी तिकडे सिल्लोड करता मासे बघायला जाईल माझ्या पुढे जाऊ अगं मी सावायला तर मागं म्हणीन कसं हा मी 12 बैलाचा हाणते वगैरे सांगतो 12 बायलाचा हा मी एकटा बसला जेवायला तर 4 भाकरी खाईन बाजरीच्या फक्त 4 मी एकटी बाय धरीन 8 भाकरी खाते आईला तेच तर म्हणतो पुरुष मंडळी वाळली का म्हणून काय स्वतःवल्या का होईल अहो लय हंड्याराव दाबून एकदा का मांडी मारली म्हणून अशी झाली का तू खाते किती चल जण? बापरे. अगं तू माझी बरोबरी करू नको काय करू शकता तुम्ही मी दोन हाताने 2-2 तास घेऊन अशी मागं-पुढे फक्त मागं मी 4 तास सोडते करा 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 ऐकत नाही आपलं नाव नाही समजा हा तर तू हागली काय हागली नाही हरली हरली हागली तर मग हा तू जर हागली तर मग तुम्ही सांगा तुम्ही जे सांगता ते जर समजा तू हागली हा तर तुला साऱ्या आमच्या पुरुष मंडळीचे कपडे धुवावं लागल मायवर कोण घे ठीक आहे मान्य आहे आणि जर तुम्ही हारले तर अरे मी हालतच नाही हारता हालतच नाही हारता आयला जर माणूस जर हारला जीव कापून टाकेल जीव खरंच का हा काय काय करू शकता तुम्ही तू काय करते हा तू करते मी सांगताय का तुम्ही जर हारले तर आपले सगळ्याचे कपडे धुवावे लागेल हा बाय कपडे धुई हा पण फक्त साड्यांवर दे आतलं तुला धुवावं लागेल ते कोण धुईन ते घुमट वाजत मला तुला किती पोरी आहे मला म्हणू का आम्हाला माझी पहिली पोरगी कोणती बाळ करुणा 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 झाला थांब मला मास्क आणू दे मास्क सापडणार नाही आता जाऊ दे ही आहे का करुणा हा चांगलं नाव ठेवलं त्या मायनं करुणा त्या मायनं चांगलं नाव ठेवलं करुणा माझ्या बाबांनी ठेवलं काय करीन काय हा? काम करीन असं बोला ना करुणाच्या काळात झाली की दुसरी पोरगी बाळ वसू वासू बाळ वासू तू तिकडे बोलायला तर पिसू ही माझी दुसरी पोरगी हिचं नाव प्रेमाने नाही का बाळ वसू असं ठेवलं मी तुम्ही काय म्हणा राव मला फॉल्टच वाटू राहिला कस काय तुमच्या दोघीतलं फॉल्ट दिसू राहिला कस काय तू तिची माय आहे का ती तुपली माय मी माय आहे हिची तिची तू हा माय आहे. मला सांग तू आधी जन्मली कधी पहिल्यांदा जन्मली अहो मी तिच्यावर नाही पडली माझ्या बापावर पडली माझा बापा उत्साह आहे ना असं तर बोल झालं मग काय काय झालं ही तुमचं तुमच्या बापावर पडली हा ह्यो त्याचा माझा भाऊ या बाया ह्यो माझा भाऊ हा ह्यो माझ्या चुलतीवर पडला बाबा ह्यो आहे ना हा. ह्यो माझ्या भावावर पडला हा आणि ह्यो आहे ना हा. ह्यो माझ्या मावस बहिणीवर पडला आणि तुम्ही? मी शेजारी काय? होतो. शेजारी पडायचे चपलन मारणार नाही का शेजारी आपल्या शेजारची मग अगं आपल्या शेजारची नाही हा. ग माझी मावशी राहिली शेजारी तिच्यावर पडलो असं बोलला की मला वेगळंच काळं काळं वाटलं हो, तुला काही तसंच वाटलं ही अय्य नमस्कार आणि नमस्कार हिला काय म्हणता तुम्ही हिला काय म्हणता बाळ बबड्या बबडो? हा पप्पा, पप्पा, बबडो. काय रे, माझ्या घरचे दोन खुर्ची लगे अरे म्हणे बबडो. प्रेमाने माझ्या लाडक्या मुलीचं नाव ठेवलेलं प्रेमाने बाळ बबड या ना बाळ बबडो, किती दिली ना? वा वा वा, वा. अरे, कोणी कोण बोलती मिस्टर व्हॉट इज युअर नेम
वाटीत वाटीत नेऊन धरून मारा. ती म्हणते तुमचं शुभ नाव काय आहे? माझं? हा. अरे यस करेक्ट राईट मॅन बाळ. काय ग? हे काय म्हणतात ते? अहो मी लहानाची मोठी झाले पण येस करेक्ट काय? शाळेत गेले, शाळेत गेले. नाही ना दावडे ढकलपास झाले पाचवीमध्ये. काय समजा तुम्हाला? अरे आय पट्ट इंग्लिश बोला इंग्लिश. काय बोलले डबल? यस करेक्ट राईट मॅन बाळ. म्हणजे तुझ्यापेक्षा ही बायको केली असती तर लई चांगलं झालं असतं. ए मी यायला म्हणते माझी पोरगी असं म्हणतेस का तू? जाऊ दे. काय बोलले? इंटरनॅशनल फायनल बुक. हे काय असतं? इंटरनॅशनल फायनल बुक म्हणजे ही हा. तर कुठं नवीन रोड चालवा पहिलं जर लोळवलं तर किती सुरस. माझी तिसरी मुलगी बोलून घेते. काय बोलू? बाळ बसू मी तर थोडी अडाणी टाकू. तुमच्या नावाचं नारळ तुम्हाला पायी हागल ना. माझ्या देवानी मी झाला तुम्हाला शेवटचा. 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 मी तर थोडी अडाणी टाकू. तुमच्या नावाचं नारळ मी तर थोडी अडाणी टाकू. तुमच्या नावाचं नारळ तुम्हाला पायी हागल ना. बाईगो केळे माझी तुम्ही झालं तुम्हाला शेवटचा. बाईगो केळे माझी तुम्ही झालं तुम्हाला शेवटचा. बाईगो केळे माझी मी झालं तुम्हाला शेवटचा. बाई केळे माझी मी झालं तुम्हाला शेवटचा. तुमची केळं समोर तुम्ही घातलं नाही केला. तुमची केळं समोर आहो तुमच्या साथी आले सोडून मी घरला. आले तुमच्या काय म्हणते काय म्हणते? बायो देवानी मी झाला तुम्हाला शेवटचा. बायो देवानी मी झाला तुम्हाला शेवटचा. बायो देवानी जसा जीवाचा जीव फुटला. असं प्रीतीचं वन लई बरं. झापणाला धुन माझं मुरलं. मुरलं हुन दुश्मन. हे दुश्मनी, हे दुश्मन, दुश्मनी. वर भगायला लागली गं, पाणी थांबलं गं. 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 माझ्या पदरात पडलं खोल, पाणी भेटलं ढगाला लागली गं, पाणी भेटलं ढगाला लागली गं, पाणी भेटलं. कुठे संतोमाळी संतोमाळी हा बघा हा संतोमाळी बाई संतोमाळी हा ऐक म्हाताऱ्याला तर लागली कळ पाणी थंडून गेलं. काय होईल एका वर्षात खरंच का?